तर आज छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल ओबीसी समाजाच्या वतीने संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे। यावेळी सातत्याने धनंजय मुंडेंना टार्गेट करणाऱ्या सुरेश धस यांच्या विरोधात ओबीसी संघटना आक्रमक झाले आहेत। अंतरवाली सराटीत गोळीबार झाला तेव्हा धस यांना गँग दिसल्या नाहीत का? सुरेश धस हे फक्त देशमुखांच्या हत्येचे राजकारण करतायत असं लक्ष्मण हाके म्हणतात। तर वाल्मिक कराडचे सुरेश धस यांच्या सोबतही फोटो आहेत असंही हाकेंचं म्हणणं आहे। त्याच वाल्मिक अण्णांचे फोटो शरदचंद्रजी पवारांबरोबर आहेत। त्याच वाल्मिक अण्णांचे फोटो जयंत पाटील, सुप्रिया सुळे, त्याच वाल्मिक अण्णांचे फोटो सुरेश धसांबरोबर आहेत। चन्नाटन्ना म्हणत होता त्यावेळी त्याची चन्नाटन्नाची जागा घेतली अण्णानं। काय झालं नीट ऐका, विषयाचं गांभीर्य मलाही जाणीव आहे त्या गोष्टीची। चन्नाटन्नाची जागा अण्णानं घेतली आणि पोरांच्या मोबाईलवर अण्णा दिसायला लागला आणि त्याचं डायलॉग दिसायला लागलं। सुरेश अण्णा धस म्हणतो गँग्स ऑफ बीड, गँग्स ऑफ वासेपूर, फिल्मी डायलॉग वाची। अरे सुरेश धस, तुम्ही आमदार झाला राव। तुम्ही ज्यावेळी अंतरवली सराटीमध्ये गोळीबार झाला त्यावेळी बीड जिल्ह्यातला गँग्स ऑफ बीड या सुरेश धसाला दिसले नव्हते का? फडणवीस साहेब, हाच सुरेश धस नावाचा तुमच्या पक्षाचा आमदार प्रभू रामचंद्राच्या नावावरची जमीन सुद्धा हडप करतो। शंभू महादेवाच्या नावाचा उतारा सुद्धा हडप करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।